झाडीपट्टी फॅन्स या चॅनलवरील संपूर्ण नाटक बघण्याकरिता आपल्या मोबाईलमधील YouTube ॲपवर जाऊन सर्च मध्ये टाईप करा झाडीपट्टी फॅन्स आणि सर्च करा। सर्च केल्यानंतर तुम्हाला सर्वात वर जो आयकॉन दिसेल त्या आयकॉनवर क्लिक करा। क्लिक केल्यानंतर तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि संपूर्ण नाटक बघण्याकरिता या चॅनलवरील प्लेलिस्ट मध्ये जाऊन संपूर्ण नाटक आणि येथील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तुम्हाला कुठलेही नाटक बघायचे असेल तर त्या नाटकच्या नावावर क्लिक करा। तीर तीर दुख मारे सांग पुन्हा यातना काळी गणे जळजणारे किती अजून धावचे देवा कुठे कमी झाले सांग देवा माझ्यासारखं नाही, तुमच्यासारखा म्हणजे मी सुंदर आहे? हो सुंदर आहात तुम्ही. मी आवडते तुम्हाला? नाही मला आई आवडते. आई माझी आई खूप सुंदर आहे. बाबा म्हणाले की माझी आई मंदिरामध्ये गेली प्रसाद आणायला, तुम्हाला पण देणार. खाना तुम्ही खाना. बाबा खोटं बोलताय तुमच्याशी, तुमच्या समाधानासाठी बोलताय ते. आई तुमची खूप वाईट आहे, खूप त्रास देते, खूप छळते तुम्हाला. नाही माझे मला कधी मारलं नाही, कधी त्रास दिला नाही माझ्या आईने. हो माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. कसं समजावून सांगू मी तुम्हाला? ती तुमची आई नाही तर कसाई आहे. ती बकऱ्यासारखी हलाल करायला निघाली आहे ती. हलाल नाही समजणार तुम्हाला. तिच्या फसव्या प्रेमानं पडी गेला तुम्ही. नाही या सगळे ती तुमच्यासाठी प्रसाद आणायला मंदिरामध्ये गेलेली नाहीये, तर ती नाटकीपणे घर सोडून गेली आहे. म्हणजे साहेबांनी म्हणून तिला घेऊन यावं, मग ती म्हणेल तसं साहेबांनी वागावं. जर ती या घरात आली ना तर ती तुम्हाला या घरातून नक्कीच हाकलून लावेल. तुम्ही माझ्या आईला वाईट म्हणता. वाईट तुम्ही चांगले नाही बोलणार मी तुमच्याशी. नाही बोलणार तुमच्याशी. बाबा येऊ द्या. बाबा मी तुमचं नाव सांगणार. बाबाला मी तुमचं नाव सांगणार. चांगले नाही जी स्त्री यांच्या जीवावर उठली त्या स्त्री बद्दल इतकं पुढका काय आणणार? तूही चालेल तू कोणताही मन पण म्हण.
चरण देशमुख, इथे डॉक्टरांची फाईल, या फाईल मध्ये राजबाबूंचं नाव आहे. याच्यात नेमकं काय असलं पाहिजे आणि ही कपाटाच्या मागे का लपवून ठेवली होती? याच्यात नक्की काहीतरी असलं पाहिजे. पण काय करू? मला संतोष दादांना विचारायला पाहिजे. हॅलो, हा संतोष दादा, मी बोलते लक्ष्मी. हा हा, अरे हो, ऐक ना, मला एक काम होतं तुझ्याकडे. मला एक फाईल सापडली आहे, त्याच्यात राजबाबूंचं नाव आहे. अरे ते डॉक्टरांची फाईल आहे, पण कळत नाही त्याच्यात काय नेमकं. तू येतोस का इकडे बघायला? हा हा, हो, मी वाट बघते, ये लवकर. ओके, ठीक आहे. मला ही फाईल लपवून ठेवायला पाहिजे, तर या कवड्यांची नजर ना त्या फाईलवर कधी पडू शकते. भाटो भाटो भाटो, बाहेर या, झोपल्या का? भाटो बाहेर या. भाटो, तुम्ही सांगलं तसं पाहिलं, खूप समजावून सांगलो भाटो, पण बाई नाराजी तसं आहे. पण मी बबन बिबा गोटो भाटो, तुझे पाय धरलो ना, कसं तरी समजव कोण इथपर्यंत आणलो. आता बाकीच्या काय सांगायचं तुम्ही सांगून द्या. भाटो बोलवू का? बोला. बाय भाषा, या या या. ये शांता कोणी आहे? हे बघ शांता, अगं तू समजून का घेत नाहीस? हे बघ, हे घर सोडून तू जाऊ नकोस. अगं या घराला तुझी फार गरज आहे. हा? अगं जसा पाण्याविना मासा राहू शकत नाही ना, तसा राज तुझ्या विना राहू शकत नाही. अगं बबन, तू शेवटी या घरचे तुम्ही हक्कदार आहात. हे बघ, एकदा या घराचा तू स्वीकार कर. ठीक आहे भाटो, ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे म्हणतेस का? कहाचा ठीक आहे म्हणतेस? डोक्याचा ठीक आहे म्हणतेस? ए जीव दवडीची बोल करीन. मालकीन म्हणून आम्हाला धक्के मारून घराच्या बाहेर काढलं, तर तुला काही सजा नाही म्हणतो. ठीक आहे, ठीक आहे. म्हणजे लक्ष्मीनं हो त्या लक्ष्मी या घरची दीडदमडीची मोल करीन. घराच्या बाहेर काढल्यानंतर काढलं, त्या बया संघा, त्या राजा संघा लग्न करतो म्हणे. हल्लन करायला बाबा. हो, म्हणजे त्या लक्ष्मीची एवढी हिंमत? लक्ष्मी, लक्ष्मी, लक्ष्मी जरा बाहेर ये. काय ग, तुझी एवढी हिंमत की तू माझ्या साड्याला आणि पोराला घराच्या बाहेर ढकलून दिलं? नाही साहेब, मी काही असं बोललेलं नाहीये. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. हे बघ, तू कुणाला विचारून राजला आपला पती मानलास? हा? हे बघ, साहेब, साहेब मला क्षमा करा, माझी फार मोठी चूक झाली. एक शब्द सुद्धा बोलू नकोस. हे बघ, तू या घरची मोलकरी आहेस. मोलकरी प्रमाणित राहा, नाहीतर एक दिवस तुला धक्के मारून घराच्या बाहेर ढकलून दे. कळलं? साहेब, भाटो भाटो, घराच्या बाहेर नको, घराच्या बाहेर नको कला भाटो. समजेल घराच्या बाहेर हाकलल्या तर घरी किती वांदे होतील. स्वयंपाक पाणी कोण करेल? भांडे कोणी कोण धुईल? कपडे कोण धुईल? आली का नाही पंचायत? राहू द्या भाटो, राहू द्या, राहू द्या. ए बाबा, तुम्ही जेवा, मी नाही जेवत. मी नाही जेवत. माझ्या दोस्त आहे ना सिद्धूराव, त्याच्या वाढदिवसाची पार्टी आहे. मी तेथे चाललो जेवाले. आणि हो, त्याच्यासाठी मला 10,000 रुपये पाहिजे. माझ्याकडे का पाहतेस?
नसे तर मग राहू का आले या घरात? या घरात आहे तरी कोण माझा? अरे हट, मी नाही राहत. अरे जातो जातो म्हणतेस का? मी मागून येतो. मी का म्हणतो तो जातो जातो म्हणते. हा एक बया तो तसा पागल. आणि जर हा जर गेला तर मग एवढ्या मोठ्या संपत्तीचा वारस कोण राहील? म्हणून म्हणतो देऊन द्या ना तुमच्याकडे सोडतं. सध्या माझ्याकडे नाही. राहू द्या राहू द्या राहू द्या. मला काही पैशाची गरज नसेल. नाही पाहिजे तुमची फुटकी कवडी नाही पाहिजे मला. आणि पैसे पाहिजे नाही आणि मी या घरात राहिले नाही. राहत बस. बाबा तू नाही. अरे जातो 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 राहू देतेस का? मागून देतो ना मी पैसे. देऊन द्या ना तर जातो जातो म्हणते तर. बँकेत जातो आणि घेऊन येतो. काय वाटलं होता मी हा घर सोडून गेलो? नाही बाई नाही, हा घर सोडून गेलं नव्हतं. तुले आपल्या तालावर नाचवण्यासाठी गेलो होतं. बाई या वाड्याची मालकीण ही शांताबाई होती आणि आहे. आतमध्ये जाऊन आमच्यासाठी स्वयंपाक कर चांगला. अरे हो बाईसाठी सगळ्यांना बनवतो. हो बाईला सगळ्यांना आवडत नाही बाई. बाई तू अंडे खा, मी बाहेर जाऊन येतो. ए मामा तू कुठं बाहेर चालला? जाऊन येतो बाहेर. एक मिनिट आई बेटा. तू आता थकून भागून आली आहेस ना? हो, मा. तू आपल्या खोलीत जा, आराम कर. मामा तू जा आणि लवकरात लवकर वापस ये. आता मी घरात एकटाच आहे. मी पाहतो आणि हिच्या बाथरूम मध्ये धसतो. काय धसतेस भाषा? मामा आपण 4-5 दिवस झाले बाहेर आहोत. आपल्या खोलीतली कोणती वस्तू चोरून नेलं नसेल तर ठेवल कोठी? त्या खोलीत समजा ठेवल तर कोणी पाहिजे. पण हिचा एकमेव ठिकाण कोणता आहे? हिचा बाथरूम. म्हणून मामा हिच्या बाथरूम मध्ये असतो. भाषा तू एक दिवस आयटीआचा टावर उभा करते. कोणाचा हो? भाषा कोणाचा हो? येतो भाषा येतो. हा ये ना. माझ्या कामाला आम्ही जातो. हा. साली दीड दमडीची मोल करीन त्या दिवशी या वाघाच्या तावडीतून वाचले. पण नाही, आता सकाळी पंजा मारेन, सकाळी पंजा मारेन. हिचा जीवही घेईन आणि रक्तही पेईन. एवढ्या तकलीने मला फोन करून बोलवलंच काय? तू थांबी आहे. अगं पण ए लक्ष्मी काय असेल हिचं नेमकं? एवढ्या तातडीनं मला लक्ष्मी ही फाईल घे. अगं ही तर जुनी आणि पुराणी फाईल आहे ना. अरे हे बघ ना, हे जे राजबाबूंचं नाव आहे याच्यात काय आहे याचा पत्ता लाव ना तू. टेन्शन घेऊ नको. तो एक काम कर. ही राजबाबूंची फाईल आहे. मी आता डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टरकडून तुला नेमकं फोन करतोय. नेमकं आहे काय ते. ठीक आहे टेन्शन घ्यायचं. मी येतो आता. ठीक आहे. ओके बाय. अरे नाजूक 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 गोऱ्या गोऱ्या अंग, गोऱ्या गोऱ्या अंगावरी छोड झाली तर तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? तुझी चोरी भेटणार नाही म्हणून तुझी चोरी भेटली. काय म्हणायचं तुला? हा मोबाईल आहे ना मोबाईल. हा मोबाईल तुझ्या बाथरूम मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करत होता आणि तू अंगावर करत होतीस. तुझ्या अंगावर एकही कपडा नाही अशा अवस्थेत या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग झालाय. पाच तुला सारी
फेसबुकवर टाकेन आणि तुझ्या इच्छा असं काय करू नको. व्हिडिओ डिलीट कर प्लीज. मी तुला विनंती करते, असं काय करू नको. व्हिडिओ डिलीट करतो, व्हिडिओ डिलीट करतो. माझं एक छोटासा काम करावं लागेल काशी. तू म्हणशील ते काम करायला ते काय करू की आधी व्हिडिओ डिलीट कर. आणि शिवचरण देशमुख बाहेर बँकेत गेलाय. त्या राजच्या खोलीत जायचा आणि तो राज तुझ्यावर बळजबरी करताय असं शिवचरण देशमुखले दाखवायचं. बस मी असं काही करू शकत नाही करू शकत नाही करशील, नाही करशील. ठीक आहे मग आत्ताच्या आत्ता टाकतो तुझा अंगावर एकही कपडा नसलेला व्हिडिओ व्हॉट्सअप आणि फेसबुकवर. असं काय करू नको. शिवचरण देशमुख याच्या आधी आपला काम झाला पाहिजे. चल चल आणि चल राजाच्या खोले आणि जसं सांगितलं तसं कर. पटकन चल. तो शिवचरण देशमुख याच्या आधी लक्ष्मी आली. तिला विचारा. लक्ष्मी काय बोलतोय? कोणी काय झालंय? लक्ष्मी तू बोलत काय? बोल. साहेब, तुमच्या राजने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केलाय. राज आणि असले कृत्य नाही, शक्य नाही. राज असं नाही करू शकत. राज, अरे राज, राज, राज रे बाहेर. काय रे तुझ्या अंगाची टी शर्ट कुठे आहे? टोनी दादाने काढला. बाबा खोटा बोलतोय, खोटा बोलतोय बाबा. बाबा तो पागलपणाच्या ह्याच्यामध्ये काही बोलतोय. पागल आहे तो. राज मी तुला विचारतोय तुझ्या अंगाची शर्ट कुठे आहे? टोनी दादाने काढला बाबा. बळजबरी करण्याचा प्रयत्न करतेस आणि बाबा समोर माझं नाव सांगतेस. नालाय कुठलं नालाय काय बाबा? नालाय काय केलं तू? नालाय का? या समाजामध्ये तोंड दाखवण्याची लायकी ठेवलीस तू. या घरच्या मोलकरीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतोस आणि स्टोरी देण्यास सांगतोस. नालाय का? नाही. हा जर घरात राहिला तर आम्ही नाही थांबू. आत्ताच्या आत्ता घर सोडून जाऊ. याचं त्याने ठेवलं तर आम्हाला ठेवलं नाही का? नाही तर का? हे बघ शांता, अगं तू समजून का घेत नाहीस? अगं अशा वेळेला तू राज कुठे जाईल? हा? कोण आधार देईल ग त्याला? हे बघ, झाली असेल त्याच्या हातून नकळत चूक. एकदा त्याला माफ कर. या पुढे आहे ना याच्या हातात बेड्या घालतो. हा झोका माझ्या मतदारप्रमाणे वागण म्हणल्या होत्या तो. हा झाला का तुमच्या वचनाचा वचन? हो काही नाही. हा घरात नाही पाहिजे तर नाही पाहिजे. नाही तर आम्ही जातो आत्ताच्या आत्ता. एक तर त्याला ठेवा नाही तर आम्हाला ठेवा. कसला विचार करतोयस? हे रेडिओ पुराच. अरे विसरून जा त्याला, विसरून जा त्याला. कारण तुझं भावी आहे व पुढील वार की शांत व तो टोडी आहे. अरे हा वेडा असला का आणि नसला का? हाकलून दे त्याला, हाकलून दे त्याला, हाकलून दे त्याला. राज, हे बघ, तू आत्ताच्या चालता चालता. हे बघ, तुझ्या घरातून नाही निघून गेलास ना तर उद्या तू माझं मेलेलं तोंड बघशील. जा जा या घरातून. चालतो चालतो.
काय बाबा सखी माझे परके झाले दूर का मला रे गेले काय मी असे केले हो गए नशीबी आले किती अजून धावाचे देवा कुठे कमी झाले सांग सेवा कसा घात केला देवा कुठे कमी झाले सांग सेवा रे देवा कुठे कमी झाले सांग सेवा मोडला संसार नळाहिला धार जीव जगत फार बाबा जातो बाबा हे घर सोडून काय जातो तसे तसे या घरात माझा आईची कोण बाबा या घरातच काय पण या जगातच माझं कोणी नाही माझ्या या जगात ठीक आहे जिवंत असू नाही माझं मेलेलं शरीर पण बाबा जाता जाता बाबा जाता जाता बस शेवटचा आशीर्वाद द्या कसा घात केला देवा कुठे कमी झाले सांग सेवा कुठे कमी झाले सांग सेवा मोडला संसार नाराहिला धार जीव जडतो फार जीव जडतो फार कसा घात केला देवा कुठे कमी झाले सांग सेवा राहुल तू होय राहुल बसला सर नाच गाणं ऐकण्यासाठी आलो तू मनसेल तेवढे पैसे घेऊन राहुल मला समजून घे रे. काय समजून घेऊ का काय समजून घेऊ माझ्यासोबत केलेल्या प्रेमाचा टाइमपास की खोट्या शब्दाच्या जाळ्यात अडकून माझ्या भावनाशी केलेला चुराला समजून घेऊ काय समजून घेऊ अरे असं बोलून माझ्या करपलेल्या हृदयाला पुन्हा वेदना देऊ नकोस. वेदना काय असतात हे तरी करतात का तुला अगदी त्याचं चढतं ना त्यालाच करत खेळलीस माझ्यासोबत प्रेमाचा नाटक का नाही राहुल अरे मी तुझ्याशी प्रेमाचं नाटक केलं नाही. माझं आजही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे रे. बस! यापुढे एक शब्दही बोलू नकोस केवळ पैशासाठी दिवसा गणित पुरुष बनवणाऱ्या स्त्रीच्या मुखात प्रेम हे शब्द शोभा देत नाही करुणा मुखानं. बस राहुल बस. अरे यापुढे एक शब्दही बोलू नकोस. का सत्य बोललं तर काळजं आणि तो दिवस या करुणाच्या आयुष्यात कधी आणि कधी सुधारणार नाही जा. मला तुझा चेहरा सुद्धा बघायचा नाही. खरंच करुणा अगदी माझ्या
हृदयात खंजर खुपसून तुझ्या सुनामी वादळाने माझ्या प्रेमाचा बाजार मांडलाय का? बाजार मांडलाय. कुणाला सांगू मी माझे दुःख विरा वेदना? कुणाला सांगू? जीवनात कसं वादळ सुटलंय माझ्या. वादळ जीवनात माझ्या कसा वादळ सुटला. राहुल, राहुल मला माफ कर रे. माझं माझं आजही तुझ्यावर निश्चित प्रेम आहे, पण मी काय करू? तुला दुरावल्यापासून माझ्याकडे दुसरा कोणता पर्यायच उरला नाही रे. बस आता माझ्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट आहे आणि ते म्हणजे माझ्या भावाचं करिअर. माझ्या भावाचं करिअर घडताच माझं तुझ्यावर किती प्रेम आहे हे मी सिद्ध करणार आहे. आणि त्यासाठी मला अग्निदिव्य जरी द्यावं लागलं ना तरी परवा नाही. जसं सीता माईने स्वतःचं पवित्र सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देऊन स्वतःला जमिनीत गरम करून घेतलं ना, अगदी तशीच मी सुद्धा किती पवित्र आहे आणि माझं प्रेम किती पवित्र आहे हे सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा देईन. होय राहुल, तूच माझा प्रेम आहेस आणि तूच माझं प्रेम राहणार. मला माफ कर. घरी येणाऱ्या पाहुण्याचा कसा स्वागत करायला पाहिजे आपल्याला नाही आवडला. आणि हो करुणा डार्लिंग, आता तर खरी शोभतेस या कोटीवरची तू एक नाची. हे बघ टोनी, मी तुझे पैसे सूद समेत वापिस केलेले आहेत. मग तू इथे कशाला आलास? कोण हे देवाले कोणाच्या बापाची बंदी आहे का? मला फुकट येत नाही, पैसा होतो पैसा. आणि हो आज आपल्याला अशी जाम खुश कर आपण याच ठिकाणी बेहोश झालो पाहिजे. आज माझा मूड नाही, नंतर कधीतरी. मूड नसला तर काय झाला? नाचा लागल म्हणजे नाचा लागल. आणि काय फुकट नाचत नाही, एक विसरू नको. या कोटीवर आपण आणून बसवलं तुले फक्त पैसा पाहिजे ना. नाचा लागल म्हणजे नाचा लागल. मी नाचणार नाही म्हणजे नाही. सांगितलं ना, नाचा लागल म्हणजे नाचा लागल. चल नाच.
हीच योग्य संधी आहे. याला आपल्या लावणीमध्ये मोहित करून मला माझी प्रत्येक अट मान्य करावी लागली. होय, मला याच्यासाठी नाचावंच लागेल आज, आणि याचं मन खुश करावंच लागेल. ऐका तर, खास तुमच्यासाठी आपल्याला नाही आवडला झक्कास, तुझा नाच नाही आवडला, अरे खरं म्हणजे तू आपल्याला आवडलेस. अच्छा, आज माझ्या सौंदर्याचा एवढा पुडका कसा काय आला? ए करून आजच नाही, याच्या आधी सुद्धा होता. अच्छा, पण तुझ्यासाठी या जगात अशा कितीतरी सुंदर मुली आहेत, मग त्यांच्या सौंदर्याला मोहित न होता माझ्या सौंदर्याला मोहित कसा काय झाला? करुणा डार्लिंग, हा काही विचार झाला? तुझ्यासारख्या हातात आलेल्या फुलपाखराला सोडून मी दुसऱ्या पाखराजवळ जाईल, म्हणजे हातात असलेला फुलपाखरू भुरकन उडून जायचा आणि दुसराही पाखरू कधी हातात मिळायचा नाही. नाही करुणा नाही, मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो, बस. प्रेम? अरे तुला काय वाटते, मी तुझ्यावर विश्वास करू? कोण? मी तुझ्यावर प्रेम करतो या गोष्टीचा विश्वास नाही? हा, मग लग्न करायला तयार हो ना माझ्या संग. रखेल म्हणून ठेवायला? रखेल नाही, तुझ्या पायाची ज्योते राणी बनवून ठेवेन. राणी, या टोनीची राणी. बोल, माझ्या संग लग्न करायसाठी तुला पाहिजे का पैसे, धन दौलत, ऐशो आराम? अख्खी स्टेट माझी तुझ्या नावाने करून देतो, कबूल? असं तर मग ठीक आहे, आपली संपूर्ण इस्टेट माझ्या नावे करून दे आणि कायमचं घेऊन चल मला आपल्या घरी. बस करुणा डार्लिंग, फक्त 4 दिवस थांब. 4 दिवसात माझी अख्खी इस्टेट तुझी आणि तू माझी. आणि आपल्याला तुझा नाच गाणं आवडला, त्याच्याबद्दल हा तुझा बक्षीस. चालेल हो. टोनी, बस टोनी बस. अरे मला त्याच दिवसाची वाट आहे, मला त्याच दिवसाची वाट आहे. केवळ या पैशासाठी माझ्यावर अत्याचार करून माझ्या पौड्या पायात चार बांधायला लावलंस ना तू. आता बघ त्याच अत्याचाराचा बदला म्हणून नाही तुझा सर्वनाश केला ना, तर नावच सांगणार नाही करुणा म्हणून. दादा तू तू आहे इथे. अगं कुठे शोधलं नाही मी तुला, किती शोधित तुझा. तू कुठे नाही करुणा, नाही करुणा आहे बघ. अगं जसा वरवंटातील पाखरू तसा एक पाण्याच्या घोटासाठी जसा घुटपडतो ना, तुझा दादा तुझ्यासाठी खूप घुटपडतोय का, खूप शोधित आहे का. आणि तू या बाबासाठी या गोटीवर नसतेस. नाही करुणा नाही, सोडून टाकते पायाची चालली. चल माझ्या घरी चल, तुझा खूप शोध घेतो. दादा अरे भानावर आहे. जोपर्यंत तुझे करिअर घडत नाही ना, तोपर्यंत मी माझ्या पायातील चाड सोडणार नाही. दादा अरे केवळ वशिला देऊ शकला नाही म्हणून त्याला नोकरीपासून वंचित राहावं लागलं. नाही दादा नाही, अरे त्याच तुझ्या नोकरीसाठी मी एक पैसा जमा करून देईन. हो दादा. म्हणजे तुझ्या म्हणण्याचा अर्थ की एका भावाला नोकरी मिळवण्यासाठी त्याची बहीण 1 कोटीवर नसते आणि पैसा जमा करते. अगं हे केवढं मोठं दुर्भाग्य असेल एका भावाचं की त्याची बहीण त्याला नोकरी मिळण्यासाठी 1 कोटीवर नसून त्याच्यासाठी पैसा जमा करते. हे बघ करुणा नाही. अगं तुझा भाऊ तुझ्यासाठी राबेल, खूप कष्ट करेल, पण नाही मी तुला कोटीवर नचू देणार नाही. करुणा चल, तू माझ्या घरी चल. करुणा हे बघ, तू माझी अजिबात काळजी करू नको. तो परमेश्वर आहे ना, तू त्याच्यावर विश्वास ठेव. मला माहित आहे की तो नक्कीच आपले दुर्दैवी भाग्य पालते. कोण आणि कुठला परमेश्वर? कोण आणि कुठला परमेश्वर?
परमेश्वर असताना तर दुष्काळ आणि नापिकीने आत्महत्या करणाऱ्या आमच्या आई वडिलांना, त्या शेतकऱ्यांना त्यांनी नक्कीच वाचवलं असतं ग. पण नाही आली, नाही आली, त्याला दया आमची नाही आली. आणि म्हणूनच आम्हाला असं उघड्यावर लुटून दिलंय ग, उघड्यावर लुटून दिलं. करुणा, या भावाची तुझ्याजवळ अर्ज विनंती आहे ग की तू चल, नको राहूस कोणत्याही गाड्यात चल ग. दादा दादा आता हेच माझं घर आहे रे, हेच माझं घर आहे आणि हेच माझं दार आहे. आणि एकदा जर कोणी या दलदलीत पडलं तर त्याला इथून निघणे खूप अशक्य आहे. तू जा. करुणा, हे बघ माझं आहे. करुणा चल, तू माझ्या घरी चल. नाही दादा नाही, हे बघ तू इथून जा आणि पुन्हा परत कधी या बहिणीकडे येऊ नको. तुला वाटू शकत आहे. करुणा बस करुणा बस. अगं खूप बोलली आहेस का तू, खूप बोलली आहे. तू म्हणतेस ना की तू इथून जावड जातोय का मी? करुणा जातोय, पण मला असल्या वचना आणि शब्दांमध्ये पाडत नको पाडच मला. करुणा येतोय का मी? आपली लक्ष्मी आहे ना, त्या लक्ष्मीचे घरचं मालक आहे का? होय, राज देशमुख आहे हा, राज देशमुख. लहानपणी देवदर्शनाला जात असताना यांच्या आई वडिलांच्या कारण अपघात झालाय आणि त्याच भीषण अपघातामध्ये याच्या डोक्याला मार लागलाय ग. आणि याची स्मृती भविष्य झाली. बिचारा तेव्हापासून हा वेड्यासारखा वागतोय ग. वेडा आहे. मी वेडा नाही बेटा, वेडा नाहीये बेटा, तू वेडा नाहीये. मला भूक लागली होती ना, म्हणून रस्त्याने जात असताना त्या हॉटेल मधली पोळी उचलली तर त्यांनी मला चोर बनवू लागले, मला मारू लागले. दादा मी चोर नाही दादा, भूक लागली दादा. तुला भूक लागली ना? एक करुणा काय घेऊन तुझ्यासाठी आणि मग आपण दवाखान्यात जाऊया. तुझ्यासाठी करुणा आणले लवकर. मला दादा मला भूक लागली बेटा. जेव बेटा, जेव. दादा अरे यांच्या घरच्यांनी यांच्यावर उपचार नाही केले का? केलंय ग. याच्या घरच्यांनी याच्यावर खूप उपचार करण्याचा प्रयत्न केलाय, पण माहिती नाही त्या मेजर शिवचरण देशमुख यांची दुसरी पत्नी आहे ना, तिने डॉक्टरला सोबत घेऊन याच्यावर कुठल्या पद्धतीचे उपचार करायला लावले. दुसरी पत्नी म्हणजे यांची सावत्र आहे. पण ती का अशी वागते यांच्याशी? अशी का वागते? कारण तिला एक टोणी नावाचा मुलगा आहे ग, आणि त्याच टोणीला याच्या घरची सगळी संपत्ती व्हावी म्हणून या बिचारा राजला अधिकाधिक औषधाचे डोस पाजून याला वेडा करण्याच्या विचारात आहेत ग ते लोक. दादा म्हणजे आता हे बरे होऊ शकणार नाही का? नाही ग, हा बरा होऊ शकतोय ग, बरा होऊ शकतोय. हो, त्या दिवशी लक्ष्मीने माझ्याजवळ याची मेडिकल फाईल दिली, आणि ती मेडिकल फाईल घेऊन जेव्हा मी डॉक्टरकडे गेलो ना, तेव्हा डॉक्टरांनी सरळ सांगितलं की आपल्या राजला काही दिवसात बरा होऊ शकतोय म्हणून. काही झालेलं नाही आपल्या राजला. दादा अरे हे बरे व्हावे अशी माझी सुद्धा इच्छा आहे. तू आता चांगल्या दवाखान्यात नाही, चांगल्या डॉक्टरकडे ने आणि याचा इलाज कर. आणि दादा जर पैशाची गरज भासली ना तर मी पुरवेन, पण यांना बरं कर.
झालं बेटा तुझं हे जर बरे झाले तर त्या टोनीवर मात केल्याचं समाधान लाभेल मला. आपण आता दवाखान्यात जाऊ आपण. चल मी नेईन तुला. चल. टोनी देशमुख आणि आणखी किती लोकांवर अन्याय अत्याचार करणार आहेस तू? हा? केवळ तुझ्यामुळे मला माझ्या प्रेमाचा त्याग करावा लागेल. केवळ तुझ्यामुळे मला माझ्या भावाचा त्याग करावा लागला. आणि केवळ तुझ्यामुळेच मला माझ्या या कोवड्या पायात चाळ बांधून मला या नरकात येऊन बसावं लागलं. पण बघ आता तुला कशी मान देते ते. युअर गेम इज कचरेवाला दिसतो बाबा तुम्हाला. ए रूपा पाणी आण. आधी सांगा मी कधी दिसतो. अगं बैठल बितळ आहेस का? पाणी आणा म्हणते तर सांगा मी कधी दिसते. दादा पहिलं पाणी आण. मी मी तर बोलतो. म्हणते आधी सांगा मी कधी दिसते. अबे पहिली बायको भेटली बे. सांगा मी कधी दिसते. मी इकडे थकून भागून आलो ते नाही. सांगा मी कधी दिसते. तू भली चांगली दिसून राहिली. चाल आता मग द्या पैसे द्या. नाही ते पैसे त्या पिंकलाती आहे. कपडे घ्याते आहे. काही शॉपिंग करतेस तू? कपडे घ्याते. अच्छा कपडे घ्यायचे. आता पहिले पाणी आणते जा. ते कपडे तिथे पाहून घेऊ सगळं नंतर जा. नाही राहू द्या. आधी पैसे दे. अबे पाणी आणता. पहिली बायको भेटली मी तिकडे ढोळायला पाणी भेटते. चांगला धुवून प्यायला भेटते. तर मला पाणी नाही दे. घरी बायको आहे नुसती हालत राहते. कुठून आधी पैसे दे. पाहिजे म्हणजे फेकली बायको भेटली बे. अरे यार, तुम्ही फेकली तुझा बापाही फेकला. माझ्या बापाला ताई म्हणायचं नाही. हा सांगून देते. तुझ्या बापाला काही म्हणाल मुख्यमंत्री हो का? मुख्यमंत्री हो का तुझा बाप? म्हणजे काही म्हणायचं नाही तसा काय? नतीब समजला. नतीब माझ्यासारखी बायको भेटली नाही तर तुझ्या थालक्याला कोणी पोलगी नाही दिली असती. तुझ्यासारख्या तोंडक्याला कोणी पोलगी नाही दिली असती. अबे तुझी बाई माझ्या नवऱ्या तोंडक्या म्हणते. नतीब समजते. नतीब समज. नतीब माझ्यासारखी बायको भेटली नाही तर तुझ्यासारख्या काल्या कलुत्याला कोणी पोलगी नाही दिली असती. कलर वर जाऊ नको. कंपनीचा कलर तुझ्यासारखे छापर भेटले असते. अरे तुझ्या तारखे तप्पन भेटली असते. काही दिमाग करून राहिली. पहिले पाणी आणते का? मस्त चांगला दिले. नाही दादा आधी पैसे दे पैसे. हा आधी चांगली होती मी.
तू धोताना जाशील ना तो मी तलेन म्हणून तू कान कोलने कोलाला जातील ना तर मी तुझा कान कोलने तर धंदा कलेन म्हणून कोणाला उल्लाला जाऊ मला. तू पहिला पाणी आण. नाही डाव नाही डाव जानूबाई. नाही डाव नाही जास का नाही डाव पाय बरा तातलची पाय मला दिवा खराब नको करू. तातलची पाय बरा तातलतील तू बायको भेटली बे तुला मारते तू जातेस कडे सांग. नाही डाव पाय बरा नाही डाव मी जाते कडे आला का फुकटे चुगल चोपटे. बाय पाणी आणि देवा संचा बता बता चूरपू नको. बाबा जाओय बापू पांढरे कोणाला विकल्याची खोरता पांढरे खोवून टाकल्या. जाओय बापू जानजवान माणसानं पॅन्टोल विकल्या काय लाश ठेवल्या का नाही. जाणे तुम्ही तिकडे कोण दिमाग खराब करता. तुमचा कोणता दिमाग खराब झाला जाओय बापू. तुमची जिंदगी आम्ही म्हातारे माणसं आमची काही विकलो का सगळे बरोबर आहे सगळे कपडे तुम्ही विकता जान जवान मारे पाणी द्याला का पहिले बारमध्ये काम करत होती का करत होती. बाप बरोबर आणून दिली संस्कार बापाचे कशी बोट पुरा पाहुणा आला का पाणी हातात आलाच चुरपू नको. जावळ बापू तुम्ही बसा की तुमची दया येते मी सांगतो ना तुम्ही दिवसभर काम करता थकून भागून येता मग तुमची दया येते का कोणाला मी सासरा म्हणून तुमची दया येते आणि म्हणून ह्या दुखण्यावरती औषधी आणलं तुम्हाला. अर्धी पेलो पण अर्धी तुमच्यासाठी जावई हो म्हणून कोटी काय आपण जावई म्हणजे काय जावई म्हणजे जावई. हा कोल्हाटात कुकरचे प्याले भेटला म्हणजे हसता. मामाची मस्त आहे काय होतं गोव्याची ब्रँड आहे ना. तोंडातच दबाले पाहता मरून जाल ना. टेस्ट घ्या बोलला कडक झाले सर जारातच नाही. मस्त कडक आहे बाबा जास्त कडक झाली का थांबा पण कोण पाहतो. कधी बापाची पेल्या फुकटची भेटते तेही नाही पेत तुम्हाला बरोबर काय बनवतो का नाही पुरा धमकाव कशी वाटली. आजी पहिले अंदर तर जाऊ द्या. अंदर गेली का गुडगुड केली का सांगतो कसे इतक्या वेळ लागतं की प्या जाते असं हातात धर आता हे जमतून या असं व्यापार तू का चालले टाका 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 तुमची सासू असतानाच टाका फोडून. अरे पाणी टाका मध्ये जाऊ बघत कोणतं पाणी टाका धुतच नव्हती ते लोक टाका गेला फुटून जा. अबे का माणूस आहे का मला बे म्हणतेस का बे जाऊ मला नाही म्हणत जाऊ दे. माझ्या कडमध्ये काय म्हणत जाऊ. जरा टाक. अगर तो भोगतो पाणी नको आणू नको
पाणी पिणी नको आणू. बाई मला सांग कायची भाजी कोण बघल्या ती मत मटण मला उपास आहे नाही खाऊ मी. आता हम्म. दात बताना तात कलते नको म्हणतो उपास आता आहे हो. दा मग ना जातो अबे थांब थांब थांब. कायची मटण म्हणली बा हं? कायची मटण म्हणली बघल्या ती मतन बकऱ्याची मटण म्हणली सोड लवकर जाऊ दे. आणि तो बकरा टीव्ही झाला होता ते बकरा तो वाघ धरला होता तर तो मागचा भाग आणले तो का मटा तुम्ही तुम्ही म्हणाल जी टीव्ही झाला ते कसं आहे टीव्ही जाऊ ना काय राव खाऊनच टाकतो गोडपड पेत नाही येतो. किती पेते बे हा माणूस किती पेते जावई ससे पाहून म्हणून आणलो तो घुरभर तरी दिल्या का आपणच आपल्याला पिऊन येऊ दे. आता माणूस आहे यानंतर माझ्या घरी आल्या ना तुमच्या तगडे टाकून टाकतो. पे 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 मत पे बापाची उतनी भेटली तर मत पे तू चालूले मत पे मत पे बापाची उतनी भेटली तर तुझा वापस तो होता पुरीची पुरी आता माझ्या पप्पाला ताई म्हणलं ना तर ती दबून माझी गाठ काढते तुझं माणूस आहे. का वाटते तुले वाटते का देतो का मी कधी कधी घाबरतो. तेवढे दिवस झाले एक कोटा देणार नाही झाला तर तुझा बापा तसंच तू तशी मध्ये मा पोलगा नाही झाला म्हणते. आता पोलगा नाही झाला तर का माझा दोष आहे का हा? सांगा वो बायानु सांगा आता पोलगा नाही झाला तर का माझा दोष आहे का हा? पोला म्हणजे का झाडावरती फुलं होत का हलवलं का बद 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 पलतील हा तिकडे धंद्याले जाते ता तमवते ता नाही तमवत त्या धंद्यातून ता पैसे देते त्या पैशातून ना तिल्लू मालून येते तिल्लू मालून घरी धगल 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 करत येऊन पादावर येऊन झोपते. मी हात लावून उतवते मी बोट लावून उतवते आलव उतवते पण हा उतत नाही. मग सांगा बरं कधी होतील पोलं हा आवडी बोलती सांगायचं होत का कधी बायको भेटली बे लोक काम होती काही पैसे लोक आहे काम होती लोक मला आता हिचं बरोबर आहे म्हणा इथे तरी काम म्हणत आहे. मी जातो तिकडे गुंड दुरुस्त करायला का पिटपाट करतो तिकडून पैसे भेटले का मारतो त्या आदेश भाऊ सोबत. आदेश भाऊ घे म्हणलं का त्याच लागते. हिचा तरी बरोबर आहे माहिती कामानच आहे. टेन्शन घेऊ नको आजपासून मी तुझ्या बापाची शपथ घेतो त्यानंतर दारू पिणार नाही. चुकून जर पेलो तर तुझा बाप पचकन म्हणून म्हणजे तू इकडे ये 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 जी या ये ये हात नव्हतं लावू हात नको लाव हात फिट नाही लागली तुझे बरोबर कशी होती आपल्या मताना होतील बाबा आपल्याला काय. तशी माझी बायको गुणाची आहे पण आता माझ्यामुळेच थोडासा फरक पडतो. आपण बायांनाच त्रास देतो ना दारू पिऊन येतो इकडे असे करतो आणि यांना दोष देतो. तशी माझी बायको आहे गुणाची कशी आहे सांगतो बघा. हाय गुणाची बायको माझी लाडाची हाय गुणाची बायको माझी लाडाची नेहमी रागावते माझ्यावर. भाषा भाषा लोकरी लपरे लोकरी लपरे भाषा बारे
आनंदाची वार्ता आनंदाने ऐका. आनंदाची वार्ता. ए मामा कोणती सांग लवकर सांग. आनंदाची वार्ता तुम्हाला पाहिजे होता ना. या घरचा वारस तो पाकर राज मेला पाहिजे म्हणून मेला. कायमचा मेला भाज्या कायमचा मेला. मामा रातची सुतरली नाही का सकाळीच पेला. गेलो तो पण त्याला पाल्याबरोबर धावत धावत आलो पूर्ण करली. भाज्या भाज्या मेला तो पाकर राज मेला. कान मेला. वर रेल्वे गाडी सापडला आणि त्याच कांदा होऊन मेला. रेल्वे गाडीत सापडला आणि केस कांदा होऊन मेला. अरे तो केस कांदा झाल्यावर तुला समजला हा राजा म्हणून. तुला कसा समजला. भाषा तसेच त्याचे कपडे तशीच त्याची दाढी तशीच त्याची बाडी. मग त्या राजला मी आवडतो का भाषा. म्हणजे खरोखर खरोखर या घरचा असली वारस गेला. आता या घरचा फक्त एकमेव वारस हा टोनी देशमुख. वा मामा वा. ए किती गोड बातमी आहे. आता पाटकर आतमध्ये चल आणि मामाने कोंबडा काप. चल. असं नाही होऊ शकत. मी कालच तर त्यांना दवाखान्यामध्ये भेटून आले. कदाचित ते वेडेपणामध्ये कुठे निघून तर गेले नसणार. नाही 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 असं काही नाही होऊ शकत. मी त्यांच्यासाठी केलेले उपासना त्यांच्यासाठी केलेले कष्ट अशी वाया नाही जाऊ शकत. परमेश्वरा परमेश्वरा त्यांना काही होऊ शकत नाही. काही होऊ शकत नाही. काही होऊ शकत नाही. पण मला भीती वाटते. भीती वाटते जर हे सगळं खरं असेल तर. नाही देवा परमेश्वरा तू माझी अशी परीक्षा नाही बघू शकत. तेव्हा त्यांना सुखरूप ठेव. त्यांना सुखरूप ठेव. माझी एकच विनंती आहे. त्यांना काही होऊ देऊ नकोस देवा. तेव्हा त्यांचा प्राण खूप महत्वाचा आहे. त्यांना बरं होऊ दे. बरं होऊ दे तेव्हा. माझी विनंती आहे तुला बरं होऊ दे. सगळं अरे दादा सांग ना मला राजबाबू कसे आहेत. हा ते बरे होती ना. हा काय झालं त्यांना. काय झालं सांग ना मला. हा म्हणजे जे काही मी ऐकलं ते खरं आहे. हा सांग ना मला. अरे जीव तुटतोय माझा. सांग ना. लक्ष्मी तू जे काही ऐकलंस ना ते सगळं खरं आहे. खोटं बोलतेस तू. लक्ष्मी अगं खोटं बोललोय मी तुझ्याशी. राजबाबूला काही एक झालेलं नाहीये. मी आत्ताच दवाखान्यातून आलोय आणि डॉक्टरांनी काय सांगितलं माहितीये. डॉक्टरांनी सांगितलं की राजबाबू अगदी 2 दिवसात परत घरी सुद्धा येतील. राजबाबूने काही एक झालेलं आहे. थट्टा केली मी तुझी. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. भाऊ आहे माझा. भाऊ आज पाव तर हा भाऊ नव्हता. आता खूप पैदा झाला भाऊ. मुंह में भैया और दिल में सैया. बरोबर आहे. सबको बांटो आणि मेरे को डाटो. तुम्ही समजताय ते सगळं खोटं आहे. हो ती माझी मांडलेली बहीण आहे. ती माझी ती मांडलेली बहीण आहे. मानलेलीच बहीण हो ना. सच्ची बहीण तू ना तुझी रक्ताची नाटक होत्याची. ओय मिस्टर खूप बोला तुम्ही आणि खूप ऐकून घेतलं. काय म्हणाला तुम्ही. काय म्हणाला. ती माझी मांडलेली आहे. होय नाही ती माझी मांडलेली बहीण. ती माझी सच्ची बहीण आहे. पण तुला काय कळणार आहे. तुला काय कळणार रक्त आणि नात्याची किंमत. कारण रक्ताच्या नात्यापेक्षा मांडलेली नाती कधी कधी श्रेष्ठ असतात. अरे हो शांतादेवी देशमुख
और तुमच्यासारख्या नव्या माणसांच्या तोंडी ऐकून काही करता नाहीये. आणि हा नराधम एक ना एक दिवस आपल्याच मुनीवर जायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. हे कधी विसरू नकोस. आता घरातून सातू राहतो राजे गरे हॅलो हा बी बोलणे वायरच नाही ते दाखवून आबाई कुठे लटकली आबाई ये ना हो तू का चालते पे बाबा मुंगी नाही वरे चालते तर ये कोणाची घरे अजय तू काही नाही करत काही नाही करत आहे का ना हे 2020चा कॅलेंडर आला म्हटलं जावं तुमच्याकडे येऊन घेऊन यावा. आमच्या घरी 7व्या महिन्याचा कार्यक्रम आहे. आम्हाला दोघांनी 7वा महिना आहे तर तुम्ही या जो ग्रीन आम्ही 7व्या महिन्याचा कार्यक्रम ठेवलाय तर तुम्हाला आमंत्रण द्यायसाठी आलो. तर 4-5 जणांचं आमंत्रण आहे. 10-15 जणी येणार आहे. 2 जणांचं आमंत्रण दिलं तर 4-5 जणी येते तर आपल्याला माहिती सगळ्याला घेऊन यायचं बिलकुल काही टेन्शन नाही. का बघा नाही हे आलं होतं फक्त तुझं काहीच नाही. बरं आहे मी बॅग घेऊन चालते तू आतमध्ये जेवण. अरे बॅग कुठे ठेवता इकडची साहेब आहे राजबाबू आले काय आमच्या ऑटोच्या मागे त्यांचा ऑटो येत आहे. दवाखान्यातून चांगले होऊन इकडे येत आहे. काय सांगतोय हो या 7व्या महिन्यात मी सांगलो ना 7व्या महिन्याला यावं काही तिला कामाला लावते कामाला लावते या ताई 7व्या महिन्याले कोणतीच्या दंगलात आहे कोणतीच्या दंगलात दंगल तू चुपचाप नाही ना तिला काय कामाला समजलं दंगलात कोणतीच्या दंगलात आम्ही समजला भाषा समजते बढिया ऑमलेट करतेस का त्याचा माहिती आहे की मोठी संस्कारी असतात ऑमलेट कोण टाकली बायको भेटली मिळाली पाच डोक्यातून टाकली तुझी काय चालते पोहते ए माझ्या दूध ते ना दूध त्याच्या काय करू का झेंडू पाहून लावते माझं डोकं दुखते त्याचा काही नाही तर आधी काय चला आवाज विकेट पाडतेस का करतेस कशी बायको भेटली बे त्याच्या माहिती हळूहळू चाल या तुम्ही हा सांभाळ तू चालतो अरे का सांभाळ मग पहिले सांभाळून माझा कांटा चालला गेला बरं स्टेजवर आहे तर नाही तर काहीच नसतं चला प्रभू येत आहेत तयारी करायला पाहिजे प्राणप्रिय या घराचे मुख्य वारस या राजबाबू देशमुख यांचं आगमन होत आहे हो
अरे माझा राज झाला रे. सुखीरा सुखीरा मला क्षमा कर बोल. अरे मी तुझा अपराधी आहे रे. बाबा अपराधी तुम्ही नाही तर वेडेपणातच मी घर सोडून गेलो. पण बाबा त्या परमेश्वराची कृपा आज मी पूर्णता बाळगलो आलो बाबा. सुखीरा बेटा सुखीरा. अरे तुम्ही असे अरे पुतळ्यासारखे उभे का? अरे तुम्हाला काही साप सुनला की काय? हा? अरे अरे असे मागता काय तुम्ही माझ्याकडे? अरे तुम्ही मला ओळखलं नाही? अरे मी राज शिवचरण देशमुख या आंबड्याचा खरा वारस. आई टोनी बडी मामा अहो काय झालं असं बघता काय तुम्ही? बेस झाला बेटा, बेस झाला तू सुधरून आलास का? मी किती मंदिरात गेलो का आणि पोता नारळ फोडलो. देवाने म्हणलं देवा माझ्या राजे लवकर दुरुस्त करून टाक. तर देवानं ऐकलं ना माझ्या आणि तुला दुरुस्त केलं. झाला मा बेस झाला. हा तुझा भाऊ तुझ्यासाठी तर इतका रडते इतका. आणि हा तुझा बाबा याच्या जीवात जीव नसेगा. हे बघा आता काळजी करायचं काही कारण नाही. कारण आता मी पूर्णपणे बरावून आलोय. आता त्या परमेश्वरानं मला वेळेतून बरं केलंय त्याचे आभार मला मानायचे आहेत. आणि बघा या घरामध्ये सुख शांती लाभो म्हणून मला देवाजवळ प्रार्थना करायची आहे मला. बाबा योगन कुठे आहे? अरे आहे ना बेटा ये बेटा ये. मी तुला बरोबर दाखवतो ये. ए मामा हा चमत्कार झाला कसा? हा चमत्कार कसा झाला मी सांगतो टोनी बाबू. तुम्ही जे राजबाबूंची मेडिकल रिपोर्ट दौडून ठेवली होती ना कुठेतरी धुडकात पडली होती ती लक्ष्मीताईंना सापडली आणि तिने त्या संघर्ष दादाला घेऊन दवाखान्यात जाऊन त्यांनी ते मेडिकल रिपोर्ट डॉक्टरांना दाखवून त्यांचा उपचार केला एक पैसा जमा करून. आणि तुम्ही चुगल चोट्टे त्याला सांगू सांगून झाला. असा इकडे हो तू. तुझा प्रताप नाही का? आता तर मस्त बेस वाटत असेल हो तुला. तुझा पुण्य प्रताप हा सप्पा. आता तर मस्त बेस वाटत असेल. आता असं वाटत असेल तो बया दुरुस्त होऊन आला. आता त्याने नवरा करी या वाड्याची मालकीण होईल असं वाटत असेल तुला. आणि मी नावाची शांताबाई हो शांताबाई अशी कशी तुला वाड्याची मालकीण होईल? मनात असा काही वीज टाकीन अशी काय भडकवीन की तू भैया म्हणून सह्या करणारी एक मालकीन बाई स्वतःसारखे मला समजू नका तुम्ही. माहिती नाही का केळं विकता कित्येकांच्या समोर स्वतःचं शरीर झोपलं आणि कोणा भडव्यात हात टोळी केलं ते. किती अत्याचार करणार तुम्ही लोक. आणि बघा यानंतर पुन्हा जर लक्ष्मीच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केलास तर तुमचे हात छाटले जातील. वा राज वा. एका 1.5 दमडीच्या मोलकरीसाठी आपल्या भावाने आपल्या आईला धमकी देतेस तू. आई म्हणतोस का स्वतःला? अगं आई काय असते हे तरी कळते का तुला? अगं आई म्हणजे वास्तव्याची मूर्ती. अगं आई म्हणजे त्यागाचा धरा. अगं कशी होती ती माझी आई. अगं तिच्यात आणि तुझ्यात मात्र फरक आहे. अगं माझी आई खोटारडी होती आणि तू मात्र सत्याची मूर्ती. अगं आई अगं मी लहान होतो
ना समज होतो तेव्हाच माझी आई मला सोडून देवाघरी निघून गेली. तेव्हापासून माझ्या आईचा चेहरा कधी मला आठवत नाही. आठवते ते फक्त या भिंतीवर लटकवलेला चेहरा. असं वाटलं होतं की या घरामध्ये तुझ्या रूपाने आई मिळेल म्हणून. नाही ग, सगळं व्यर्थ. माझ्या हातून एखादी चूक झाली तर तू म्हणायची की आज तुला संध्याकाळी जेवण मिळणार नाही. आणि खरोखरच अगं तू मला जेवण न देता उपाशी ठेवत होतीस. अगं माझी आई सुद्धा अशीच म्हणायची. पण संध्याकाळ होताच माझा शोध घेत फिरायची आणि घरी आणून प्रेमाने मला 2 घास भरवायची. पण आज ती माझी आई नाही. उन्हात जाताना साडीचा पदर माझ्या डोक्यावर झाकायची. रडायला बसलो की आपल्या छातीची धरून कवटाळायची. माझ्या पायाला जरी ठेच लागली ना तर त्या रक्तलेल्या पायाला आपल्या साडीचा पदर बांधून माझ्या जखमेवर पट्टी बांधायची. पण तू तर जखमा देऊन बीज सोडणारी एक कसाई आहेस, कसाई. मला भूक नव्हती का या संपत्तीची, या इस्टेटीची. तर मला भूक होती आईची, तिच्या प्रेमाची, तिच्या ममतेची, तिच्या वात्सल्याची. पण ते तू मला कधी दिलं नाही. आपला मुलगा बरा व्हावा म्हणून प्रत्येक आईची इच्छा असते का. पण तू तर औषधीचा अतिरेक डोस देऊन मला जास्तीत जास्त वेळ घालण्याचा प्रयत्न करत होती. या मुलकरीने, या माऊलीने माझ्यावर उपचार करून मला वेड्यातून पूर्णतः बनवतो. लक्ष्मी, तुझे आभार कसे म्हणावे माझ्याजवळ शब्दच नाही का. शब्दच नाही. खरंच तू महाराज लक्ष्मी. आणि हो, यानंतर ही वरची खोली आहे ना ती माझी. लक्ष्मी, यांचं असलेलं बाहेर सावण बाहेर आणून काय शांताबाई देशमुख, खूप तोरा मिरवत होतीस ना. म्हणे उंदराला भेटला हरकंड आणि मोठा दुकानदार झालो. अगदी 30 वेळ येईल. हा, आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यानंतर एक शब्द जरी बोलण्याचा प्रयत्न केला ना तर 30 वेळ येईल. केड घ्या केड, भुसावळी केड. आणि हो, टोनी देशमुख, झालाय का तुझा चिरिरी घागरा. काय शांतादेवी देशमुख, काय म्हणाली लक्ष्मी. आता तरी सुधरा, ती वेळ येऊ देऊ नका. काय म्हणाली. केड घ्या केड, भुसावळी केड. नालायक कुठले. आणि काय रे सल्लम सोट्या, ना तर शाळा शिकलास ना स्वतःचा उद्धार केलास. नालायक कुठलं. आणि काय हो मामा, खूप झालं या घरामध्ये. आता या घरातून सटका. काय शांताबाई देशमुख, ती वेळ येऊ देऊ नका, नाहीतर केड घ्या केड. त्याचा राम नाम सत्याचा होते बाजूला. आता या घरात नाही ठेवत त्याचा पाय. ए बाबा, असा काऊन बसला. तुझा आयडियाचा टावर खचला का. नाही भाषा नाही. भाषा
तुमच्या मामाचा आयडियाचा टावर खसते काका आता तर फुल रेंज आहे का माझ्या आयडियाले भाषा जोपर्यंत हा बबन बिबा गोटे जिवंत आहे तोपर्यंत आयडियाचा टावर उभा आहे भाषा मी सांगतो तसा कर मी आयडिया सांगतो भाषा पाय समजा याच्या डोक्याला मार लागला तर मामा एक तर तो पुन्हा बाई आहे नाही तर सारा जास्त छातालोय त्याला मार लागल कसं अव मी सांगीन तसा सांग मामा सांग भाषा तू एक काम कर तू जिन्यावर आईल टाक जिन्याच्या पायावरती आईल टाक आणि तू काहीतरी झाल्याचं नाटक कर खूप जोराण्यावर नंतर म्हणून भाषाने मी राजला जोरात जोरात आवाज मारतो तो धावत येईल आणि त्या आईल टाकलाय ना त्याच्यात पाय घसरून खाली पडेल खाली बसून पडला रे पडला राम नाम सत्य है मी आत्ता घरातून आयला तो आई घरामध्येच आहे मी आपल्या कामात जातो